नमस्कार, मी सुवर्ण. महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आपण बघणार आहोत. अनिल देशमुखांची चौकशी संपलेली आहे. 8:45 तास ही चौकशी सुरू होती. देशमुखांच्या मुलाची सुद्धा चौकशी होणार आहे अशी माहिती मिळते आहे. त्यांच्या मुलाला सुद्धा चौकशी करता बोलवलं जाणार आहे. ऋषिकेश देशमुख याची चौकशी होईल असं कळतंय. तो ऋषिकेश देशमुख हा अनिल देशमुखांचा मुलगा. काही दिवसांमध्ये त्याला चौकशीला हजर राहावं लागेल अशी माहिती समोर आलेली आहे. देशमुखांची ईडी कार्यालयात चौकशी झाली. 8:45 तास चौकशी सुरू होती. सुरुवातीला सकाळी त्यांची मेडिकल करण्यात आली आणि त्यानंतर ईडीकडून त्यांची चौकशी सुरू झाली. ही चौकशी 8:45 तास चालली. वकील इंद्रपाल सिंग सुद्धा या चौकशीमध्ये त्यांच्या सोबत होते अशी माहिती मिळते आहे. आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. रमाकांत, इस इंक्वायरी के बारे में क्या ताज़ा जानकारी? जी, इस 100 करोड़ की जबरन वसूली और मनी लॉन्ड्रिंग के मामले में गिरफ्तार महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख की आज चिकित्सा की गई। ईडी द्वारा गिरफ्तार किए गए अनिल देशमुख को आज जेजे अस्पताल ले जाया गया, जहां उनका पूरा चेकअप किया गया, जिसके बाद उनकी शारीरिक स्थिति पूरी स्थिर बताई गई और फिलहाल मनी लॉन्ड्रिंग की पूछताछ की जा रही है। इस मामले में उनके वकील इंतजार ने हमें ये बताया है कि कोर्ट के आदेश के मुताबिक कोर्ट ने आदेश दिया था कि पूछताछ के दौरान उनके वकील वहां मौजूद रहेंगे, जिसके चलते आज वो 2 बजे इंक्वायरी में पहुंचे और 2 बजे ये इंक्वायरी शुरू की गई और लगभग 8 घंटे तक ये इंक्वायरी चली है। इस इंक्वायरी के बाद इंद्रपाल सिंह ने हमें ये बताया कि उनके पुत्र ऋषिकेश देशमुख को भी इस मामले में बुलाया गया है, जो कुछ ही दिनों में ईडी के सामने पेश होकर अपना जवाब तलब करेंगे और जिसके बाद ये पूरी जांच की जाएगी। और इंद्रपाल सिंह जी ने यह भी कहा कि लगभग 8 घंटे की पूछताछ के बाद में अब ईडी ने क्लोजर स्टेटमेंट कर दिया, जो अपनी हायर अथॉरिटी को सबमिट करेंगे। अब इस मामले में एक और अहम बात आई है कि साल सीएम ठाकरे को लिखे पत्र में परमवीर सिंह ने आरोप लगाया था कि देशमुख कई गलत कामों में शामिल हैं। परमवीर सिंह ने आरोप लगाया था कि देशमुख ने सचिन वाजे को मुंबई में 100 करोड़ रुपए इकट्ठा करने के लिए कहा था, जिसके बाद एक समिति बनाई गई जिसका नाम चांदीवल समिति बनाई गई, जिसमें उनके वकील ने एक हलफनामा दिया है। उस हलफनामा में ये कहा कि इस मामले में उनके पास कोई भी सबूत नहीं है और वो इस मामले में कोई भी सबूत साझा नहीं कर सकते। अब ये है कि जिस मामले की जांच ईडी कर रही है और जो शिकायत करता थे उनका अब एक हलफनामा आता है कि जिसमें उनके पास कोई भी शिकायत या कोई भी सबूत नहीं है, जिसके बाद अब जो जानकार है उनका मानना है कि देशमुख के खिलाफ ये मामला अब कमजोर हो सकता है। बिल्कुल, काल गृह मंत्री को इस हलफनामे से फायदा हो सकता है। जी रमाकांत, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। एकीकडे नवाब मलिक एसटीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करतायत. दुसरीकडे काही संघटनांनी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तक्रारदार अशोक कांबळे यांनी वानखेडेंवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबाबत भीम आर्मी भारत एकता मिशननं जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तक्रारदार अशोक कांबळेंनी ही मागणी केली आहे की त्यांचं जात प्रमाणपत्र तपासलं जावं. जात पडताळणी विभागाकडे त्यांनी ही मागणी केलेली आहे. समीर वानखेडे यांच्या अडचणी त्यामुळे वाढू शकतात, त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी सुद्धा मागणी अशोक कांबळे यांनी केली आहे. भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी ही मागणी केली आहे. एकतर त्यांचं जात प्रमाणपत्र तपासलं जावं आणि त्यांच्यावर कारवाई केली जावी. शाहरुखचे मॅनेजर पूजा ददलानीचं एक सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलंय. एसआयटीच्या पथकाच्या हाती पूजा ददलानीचं सीसीटीव्ही फुटेज लागलंय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुंबईच्या लोअर परळमध्ये पूजा ददलानीची कार दिसून आली आहे. लोअर परळमध्येच ही कार 25 कोटींची डील या भागात झाली होती असा आरोप होतोय. या प्रकरणी पोलीस पूजा ददलानी आणि आर्यन खानचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे, तर गोसावी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्यास मनाई केली आहे. हायकोर्टानं तातडीचा अंतरिम आदेश काढून मनाई केली आहे. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्या संघटनांनी केल्या आहेत. एसटी महामंडळानं औद्योगिक न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता. एसटी सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यानं औद्योगिक न्यायालयानं 29 ऑक्टोबरच्या आदेशानं कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली होती. तरीही संघटनांनी संपाची भूमिका घेतल्यानं महामंडळानं तातडीनं रीट याचिकेद्वारे हायकोर्टात धाव घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पत्र लिहिलंय। एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। संपावर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने नोटीस बजावली आहे। या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिण्यात आलंय। तसंच एसटी कर्मचारी जगला तर एसटी जगेल याचं भान आपण ठेवाल आणि कारवाई न करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांना द्याल असं मला वाटतं, असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे। एसटी सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीकरता राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे। राज्य सरकारने महागाई भत्ता आणि घरभाडं भत्ता वाढवण्याची मागणी मान्य केली असली तरी एसटीच्या सरकारमधील विलीनीकरणाबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही आणि त्यामुळे संप सुरू आहे। मुंबईतला दादरचा लँडमार्क शिवाजी पार्क इथं दीपावली निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता त्याचीच झलक। लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीच्या निमित्ताने न्यूज 18 लोकमत तुमच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आलाय। मग ते फूड शो असतील किंवा वेगवेगळे गाण्यांचे कार्यक्रम असतील, पण दिवाळी म्हटलं की मुंबई आली आणि मुंबई म्हटलं की शिवाजी पार्क आलं। आता आम्ही आलेलो आहोत शिवाजी पार्कवर। शिवाजी पार्कवर एक सुंदर अशी फेरी आपण मारणार आहोत। माझ्या बाईकवर फेरी आपण मारणार आहोत, कारण अप्रतिम असं लाइटिंग रोषणाई करण्यात आलेली आहे। झगमगून गेलेलं आहे शिवाजी पार्क। ज्यांना ज्यांना प्रत्यक्ष शिवाजी पार्कवर येता आलं नाही त्यांच्यासाठी न्यूज 18 लोकमत तर्फे ही सैर। चला तर मग एक फेरफटका मारूया। तर आता दादरच्या शिवाजी पार्कची आपण एक चक्कर मारूया, बघूया की शिवाजी पार्कवरचा हा झगमगाट कसा आहे। या शिवाजी पार्कचा सगळा भाग बघाल तर इथे आबालवृद्ध असतील, तरुण असतील, सगळेच जण छान निवांत असे 2 क्षण घालवण्यासाठी येत असतात। आणि त्यावेळेला अशी रोषणाई, म्हणजे खरोखर दिवाळी असं वाटावं अशी ही रोषणाई आहे। स्ट्रेसफुल आपल्या सगळ्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा सगळं 1.5-2 वर्ष एक आयुष्य थांबलं होतं या कोरोनामुळे, तर त्या सगळ्या थांबल्यानंतरच्या आयुष्यात एक छान असा हा फेरफटका, एक 10-15 मिनिटाचा फेरफटका असेल, पण या झगमगाटात हा फेरफटका सुद्धा खूप आनंद देऊन जाणार आहे नक्कीच। आमचे सहकारी राकेश तुम्हाला हा सगळा आनंद दाखवण्यासाठी खूप झटतायत। आता तुम्ही माझ्या उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांना बघत असाल की खूप सुंदर रोषणाई करण्यात आलेली आहे। शिवाजी पार्क पूर्ण झळाळून निघालेला आहे। तुम्ही इकडे उजव्या डाव्या सगळीकडे बघत असाल, खूप सुंदर हिरवे, निळे, पिवळे वेगवेगळे रंग आहेत आणि त्याच्या माळा सोडण्यात आलेल्या आहेत। आता पुन्हा आपण शिवाजी पार्कच्या रोडला आलेलो आहोत, म्हणजे आपण आता मेन रोडला होतो आणि आता आपण पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्या रोडला आलोय। बघा, काही मुलं आहेत जी इथे आपल्याला प्रॅक्टिस करताना दिसतायत, खेळताना दिसतायत। काही जण छान फिरायला आलेली आहेत, एक नाईट वॉक करायला आलेली आहेत। जसं आपण घरात दिवा लावतो, घरात आकाशकंदील लावतो, आपलं घर तेजोमय प्रकाशमय करण्यासाठी आपण दिवा आणि आकाशकंदील लावतो, तसं हे शिवाजी पार्क आज लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेलं आहे। तर असा हा शिवाजी पार्कचा फेरफटका आपण मारलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही हा फेरफटका एन्जॉय केला असेल।
तर न्यूज 18 लोकमतवर असेच कार्यक्रम तुम्ही बघत राहा. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह सुवर्णा जोशी, न्यूज 18 लोकमत, शिवाजी पार्क, दादर. यंदा न्यूज 18 लोकमतवर प्रेक्षकांची दिवाळी अगदी खास असणार आहे. खमंग फराळासोबत दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकणार आहात. रात्री 10:30 वाजता दीपोत्सवात रंगभूमीवरील खास जोडी प्रशांत आणि कविता यांच्याशी खास गप्पा आपण मारणार आहोत. रात्री 11 वाजता नाद निधीचा नृत्याविष्कार हा विशेष कार्यक्रम आपण पाहणार आहोत. रात्री 11:30 वाजता बासरीची संगीतमय अशी मेजवानी अर्पण हा विशेष कार्यक्रम पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आरोप केला. ग्लासगो COP26 समिटमध्ये स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांची भेट घेतल्यानंतर थनबर्ग हिने सांगितलं की परिषदेत भूमिकेबद्दल कोणताही बदल होणं अपेक्षित नाही. आतमध्ये जे देशांचं नेतृत्व बसलंय ते खरं नेतृत्व नाही असं म्हणत तुम्ही करत असलेलं नेतृत्व हे खरं नेतृत्व आहे असं थनबर्गनं म्हटलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत मान्य केलं की अमेरिका आणि इतर विकसित देश हवामान बदलाची जबाबदारी घेतील आणि जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी या दशकात केलेल्या कृती निर्णायक ठरतील. भावी पिढ्यांना त्रास होण्यापासून रोखणं हे आपलं प्राधान्य असल्याचं बायडन म्हणाले. आत्ताच जर काही कृती आपण केली नाही तर येत्या काळात जे वाईट होईल ते आपल्याला टाळता येणार नाही असं बायडन म्हणाले. बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी COP26 हवामान शिखर परिषदेत आपल्या भाषणात हवामान बदलामुळे विस्थापित झालेल्या स्थलांतरितांच्या जबाबदारीचं जागतिक वाटप करण्याचं आवाहन केलं. बांगलादेशात समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होणं, सोलारिटी, नदीची धूप, पूर आणि दुष्काळामुळे विस्थापित झालेल्या स्थलांतरितांसह इतर देशांकडून मदतीची आवश्यकता आहे. बांगलादेशातील स्थलांतरित छावण्यांमध्ये 1.1 दशलक्ष म्यानमारचे नागरिक जबरदस्तीने विस्थापित झाले. हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे असंही त्या म्हणाल्या. ग्लासगो इथे या वर्षीच्या हवामान शिखर परिषदेच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी बोलताना फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा म्हणाले की हवामान लक्ष्य गाठण्यासाठी अधिक धैर्याची गरज आहे. कोविड-19 प्रवासी निर्बंधांमुळे ग्लासगो येथील हवामान चर्चेत त्यांच्या नेत्यांनी 4 पॅसिफिक बेटांचं प्रतिनिधित्व केलंय. जगाच्या कार्बन उत्सर्जनात केवळ 1% योगदान असूनही बाकी छोटे मोठे देश COP26 हवामान बदल परिषदेत उपस्थित राहू शकले नाहीत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे धोक्यात असलेल्या देशांच्या प्रतिनिधींनी सोमवारी ग्लासगोमध्ये COP26 हवामान परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी अनेक जागतिक नेत्यांनी हवामान बदलासंदर्भात गंभीर स्वरूपाचे इशारे मिळत असल्याचं म्हटलं. बोरिस जॉन्सन यांनी निदर्शनास आणून दिलं की या महत्त्वाच्या परिषदेसाठी जमलेल्या 130 पेक्षा अधिक जागतिक नेत्यांचं सरासरी वय हे 60 पेक्षा जास्त आहे. हवामान बदलामुळे सर्वात जास्त नुकसान झालेल्या पिढ्या अद्याप जन्मलेल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला हा धोका अधिक गांभीर्यानं घ्यायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं. ग्युटेरस यांनी चीनसारख्या राष्ट्रांसह जगातील प्रमुख आर्थिक शक्तींना अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं, कारण या देशांचा कार्बन वायू उत्सर्जनात मोठा वाटा आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ग्लासगो इथे COP26 मेळाव्याला संबोधित करताना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारत सरकारकडून नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत याची यादीच वाचून दाखवली. भारत जगाच्या 17% लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत असला तरी केवळ 5% जागतिक कार्बन उत्सर्जनासाठी भारत जबाबदार आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. दरवर्षी जगातील एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोक भारतीय रेल्वेनं प्रवास करतात. या विशाल रेल्वे यंत्रणेनं 2030 पर्यंत 0 कार्बन उत्सर्जनाचा टप्पा गाठण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केल्याचं म्हणत केवळ या उपक्रमामुळे वार्षिक कार्बन उत्सर्जन 60 दशलक्ष टन इतकं कमी होईल असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. प्रिन्स विल्यम्स आणि केट यांनी सोमवारी स्कॉटलंड दौऱ्यावर असताना ग्लासगो इथे युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्ससाठी आलेल्या स्काउटसोबत काही वेळ घालवला. या स्काउट्सना सोपी कौशल्य शिकवून हवामान बदलाचा सामना करण्यास कशी मदत करता येऊ शकेल हे दाखवण्यासाठी राजघराण्यातील सदस्यांनी व्हेज बर्गर बनवणं आणि वनस्पतींपासून भांडी बनवणं यांसारख्या प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला. गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राणी एलिझाबेथ या परिषदेला उपस्थित राहिल्या नव्हत्या.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ग्लासगो येथील COP26 हवामान बदल शिखर परिषदेत जागतिक नेत्यांना क्षणिक राजकारणाच्या बाहेर येत विचार करण्याची आणि पृथ्वीला एक सुरक्षित आणि स्थिर ग्रह बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. शुक्रवारी विंडसर कॅसल इथे रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओ संदेशात राणी एलिझाबेथ म्हणाल्या की हवामान बदलाच्या परिणामास सामोरे जाण्यासाठी जागतिक नेते त्या भावी पिढ्यांच्या आवाहनाला उत्तर देतील अशी आशा आहे. मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासनांपेक्षा आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आल्याचं राणी एलिझाबेथ म्हणाल्या. ग्लासगो इथे सोमवारी COP26 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात आपल्या भाषणादरम्यान लिबियाच्या पंतप्रधानांनी प्रमुख देशांना मागील परिषदांमध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं आवाहन केलं. अब्दुल हमीद बेबा यांनी श्रीमंत देशांना पर्यावरण अनुकूल ऊर्जेच्या उत्पादनात मदत करण्यासाठी विकसनशील देशांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आणि कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या हरित ऊर्जेचा वापर करण्यास आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये द्रव इंधनाचा वापर थांबवून ते नैसर्गिक इंधनामध्ये रूपांतरित करण्यासाठी वेबा यांनी आपली वचनबद्धता व्यक्त केली. केनियाचे अध्यक्ष उहुरू केन्याट्टा यांनी ग्लासगो येथील COP26 हवामान परिषदेत श्रीमंत राष्ट्रांच्या नेत्यांना हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात आफ्रिकेच्या विशेष गरजा आणि परिस्थिती विचारात घेण्याचं आवाहन केलं. संपूर्ण आफ्रिका खंड हे हवामान बदलाच्या परिणामांसाठी सर्वात असुरक्षित खंड म्हणून परिणामांना सामोरं जात आहे. आफ्रिकेतील अनेक देश नैसर्गिक नुकसान अनुभवत आहेत असं केन्याटा यांनी शिखर परिषदेच्या प्रतिनिधींसमोर केलेल्या भाषणामध्ये म्हटलं. केनियानं कमी कार्बन उत्सर्जनाचा उपाय राखण्याची योजना विकसित केलेली असताना 2030 पर्यंत विकसनशील देशांना होणारा तोटा आणि नुकसानीचा आर्थिक खर्च हा तब्बल $580 अब्ज पर्यंत पोहोचू शकतो असं केन्याटा म्हणाले. कॅनडाच्या पंतप्रधानांनी सोमवारी सांगितलं की पॅरिस परिषदेतील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नेत्यांनी अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. पुढील 2 आठवड्यात आपण पारदर्शकता आणि जबाबदारीनं पॅरिसमध्ये दिलेली आश्वासनं कशी पूर्ण करणार आहोत. जगातील सर्वात असुरक्षित देश जो प्रगत देशांकडे कृती करण्यासाठी आशेनं पाहतायत, जागतिक नेत्यांकडे एक सुरक्षित आणि स्थिर मार्ग दाखवण्याची अपेक्षा करतायत. जगभरात बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर पणन महासंघाकडून कापसाची लगेच खरेदी केली गेल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल का असा प्रश्न विचारला होता, ज्यात 79% लोकांनी हो म्हणत शेतकऱ्यांना फायदा होईल असं उत्तर दिलंय, तर 21% लोकांनी नाही म्हणत शेतकऱ्यांना फायदा होणार नाही यावर मत नोंदवलं आहे. यासह बुलेटिनमध्ये इथे थांबतो. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.